हा भारत देश. इथे खड्डे, त्यामुळे होणारी वाहतूक समस्या, बकाल आणि फेरीवाले हे प्रमुख आकर्षण असलेले रस्ते, अतिशय बकाल वस्ती, माणसं राहू कशी शकतात हा प्रश्न पडणारी, आणि ही लोकलची गर्दी, आमचा अभिमान, ही पावसाळ्यातली सुंदर स्थिती आणि आंबिवली. नाही, ही समस्या नाही, शहर आहे जिथे अशाच समस्या असलेली अनेक माणसं राहतात. आता हा आंबिवलीला तब्बल 35 गावांशी जोडणारा 70 वर्षापूर्वीचा पूल, पण आता हा गावकऱ्यांची सोय नाही, समस्या आहे. आता हेच पाहना, जागोजागी लागलेला गंज, तुटलेले भाग, कधीही कोसळून पडेल अशी अवस्था, आणि सगळ्यात भीषण म्हणजे हे भयपटात साजेसं हे दृश्य. हे 35 पैकी त्यातलंच एक गाव. सायकलवरून माणसांनी जाण्याऐवजी सायकलला माणसांवरून प्रवास करण्याचं भाग्य याच पुलामुळे इथल्या गावकऱ्यांना रोजच मिळतं. इथल्या दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याच पुलामुळे. आता त्या अडचणी जणू त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग झाल्यात. गावामध्ये शाळा आहे, अगदी 10वी पर्यंत आहे, पण त्यानंतरचं शिक्षण घ्यायचं असेल, विशेष करून मुलींना, तर मात्र केवळ या पुलामुळे सध्या तरी ते शक्य नाही. कारण सगळी कॉलेज गावाबाहेर, आंबिवली नाहीतर कल्याणमध्ये, आणि सुट्टा संध्याकाळी. पण संध्याकाळच्या वेळेस या पुलावर पथदिवेच नाहीत. मग काही नतद्रष्ट दारू पिणे, मुलींवर व येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ले करणं, पैसे चोरणं, छेड काढणं असे दिवे लावतात. या समस्येचा पाठपुरावा करणारी अनेक पत्र, अर्ज सरकारला अनेक वेळा देऊन झाली आहेत. गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र पाठपुरावा केला, पण रोजच्या जगण्याची ही समस्या सरकार कृपेने अजून कागदावरच आहे. बघू, आता तरी ती सुटेल अशी आशा करूया.